स्टेशन. जीवगाव का स्टेशन आलं आणि त्या दोघी ओईमाची रेल्वेमधून उतरल्या. आईचा हात धरून तोत्तोचान फाटकाकडे निघाली. कधीतरी रेल्वेचा प्रवास करायला मिळणाऱ्या तोत्तोचानला आपलं ते मूल्यवान तिकीट देऊन टाकणं खरं तर जीवावर आलं होतं. मी हे ठेवून घेऊ? तिने तिकीट कलेक्टरला विचारलं. नाही. तिच्या हातातून तिकीट काढून घेत कलेक्टर उत्तरला. त्याच्या तिकिटाच्या खोक्याकडे बोट दाखवत तोत्तोचान म्हणाली, ही सगळी तुमची आहेत का हो? नाही, ती रेल्वे स्टेशनच्या मालकीची आहेत. इतरांची तिकीटं घेता घेताच त्याने सांगितलं. अय्या! त्या खोक्याकडे उत्सुकतेनं पाहता पाहताच ती पुढे म्हणाली, मीही मोठेपणी तिकीटं विकणार. तिकीट कलेक्टरनं आता पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. माझ्याही धाकट्या मुलाला स्टेशनवर काम करायचं आहे. मग तुम्ही दोघंही एकत्रच काम करा हं. तोत्तोचाननं एकदा नीट न्याहाळून त्याच्याकडं बघितलं. तो जरा जाड आणि चष्मेवाला होता, पण चेहऱ्यावरून खूप दयाळू वाटला. कमरेवर हात ठेवून ती म्हणाली, तशी माझी काही हरकत नाही. मी विचार करेन. पण मला आता वेळ नाही. मी की नाही माझ्या नव्या शाळेत चालले. ती आईकडे पळता पळताच ओरडली, आई, मी मोठेपणी तिकीटं विकणार. आईला हे नवीन नव्हतं. ती म्हणाली, असं? पण मला वाटलं तुला गुप्तहेर व्हायचं होतं. तोत्तोचान आईचा हात धरून चालू लागली. तिला आठवलं की आदल्या दिवशीपर्यंत तिला ती गुप्तहेर होणार याची खात्री होती. पण खोकभर तिकीटं मिळण्यात किती मजा असेल ना. तिला एक झकास कल्पना सुचली. तिनं आईकडे पाहिलं आणि म्हणाली, पण आई, मला अशी तिकीटं विकणारी नाही का होता येणार, जी खरोखरी गुप्तहेर असेल? आई काहीच बोलली नाही. तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिला खरं म्हणजे कसली तरी काळजी लागली होती. तोत्तोचानला जर नव्या शाळेत घेतलं नाही तर? तिने रस्त्याच्या कडेनं उड्या मारत आणि मनाशीच बडबडत चालणाऱ्या तोत्तोचानकडे बघितलं. आईच्या चिंतेची काही कल्पना नसलेल्या तोत्तोचाननं आईकडे पाहत आनंदानं सांगितलं, आई, मी माझा विचार बदललाय गो. मी ना ते रस्त्यावरून जाणारे जाहिरातवाले बँडवाले असतात ना, त्यांच्यात जाणार. आई किंचित उदासपणे म्हणाली, चल ग लवकर, उशीर होईल. आपण असं मुख्याध्यापकांना ताटकळत ठेवणं बरं नाही. आता बडबड बंद, समजलं? नाकासमोर बघ आणि नीट चाल. त्यांच्यासमोर काही अंतरावर एका छोट्याशा शाळेचं फाटक हळूहळू दिसू लागलं होतं. खिडकीपासची चिमुरडी. आईच्या काळजीला तसंच कारण होतं. तोत्तोचान खरं तर नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि तिला शाळेतून काढूनही टाकलं होतं. तर पहिलीत असूनही. मागच्याच आठवड्यातली गोष्ट. आईला तोत्तोचानच्या बाईंनी बोलवलं होतं. आई येताच त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला. तुमची मुलगी अख्ख्या वर्गाचं लक्ष विचलित करते हो. तुम्ही कृपा करून तिला दुसऱ्या शाळेत घाला. त्या सुंदर आणि तरुण शिक्षिकेने एक निश्वास सोडला. माझी सहनशक्ती खरंच संपली आता. आईला धक्काच बसला. तोत्तोचाननं असं सगळ्या वर्गाला त्रास होण्यासारखं केलं तरी काय? गोंधळून जाऊन बाईंच्या पापण्यांची उघडझाप होऊ लागली. आपले छोटे कापलेले केस कपाळावरून मागे सारत बाईंनी पुढे सांगायला सुरुवात केली. पहिली गोष्ट म्हणजे ती तिचं डेस्क 100 वेळा तरी उघडते आणि बंद करते. मी सांगितलं होतं की कोणीही काही काढायचं असल्याशिवाय डेस्क उघडायचं नाही. तेव्हापासून तुमची तोत्तोचान सतत काहीतरी डेस्कमधून काढत किंवा ठेवत असते. एकदा वही तर एकदा पेन्सिल, एकदा पुस्तक, नाहीतर आणखी काही. आता समजा आम्ही वर्गात मुळाक्षरं लिहित असलो तर ही डेस्क उघडते, वही काढते आणि धाडकन ते बंद करते.
मग ती ते पुन्हा उघडते, डोकं खुपसून पेन्सिल काढते, फटकन डेस्क बंद करते आणि एक अक्षर लिहिते. पुन्हा ते चुकलं किंवा खराब आलं म्हणून डेस्क उघडते, खोडरबर काढते, अक्षर खोडते आणि पुन्हा खोडरबर ठेवून ते बंद करते. आणि हे सगळं भयानक वेगानं. एक अक्षर लिहून झालं की या सगळ्या वस्तू ती एक एक करून आत ठेवते. दुसरं अक्षर लिहिण्याच्या वेळी सगळं पुन्हा तसंच. पहिल्यांदा वही, मग पेन्सिल, मग खोडरबर. प्रत्येक वेळी ती ते डेस्क उघडणार आणि बंद करणार. माझं डोकं अक्षरशः चक्रावून जातं आणि परत तिला काही बोलता येत नाही, कारण ती प्रत्येक वेळी ते कारणासाठीच उघडते आणि बंद करते. आता बाईंच्या पापण्यांची अधिकच वेगाने उघडझाप होऊ लागली. जणू त्यांच्या डोळ्यांसमोर सगळंच्या सगळं चित्र तरळत होतं. तोत्तोचानच्या डेस्क उघडण्या आणि बंद करण्यामागचं कारण आत्ता आईच्या लक्षात आलं. तिला आठवलं, तोत्तोचान पहिल्या दिवशी शाळेतून घरी आली तेव्हा फारच खुशीत होती. ती म्हणालीही होती, आई, शाळा खूपच मस्त आहे. माझ्या घरच्या डेस्कला बाहेरून उघडण्याचे खण आहेत, पण शाळेतल्यांना की नाही वरून उघडण्याचे कप्पे आहेत. ते डेस्क खोक्यासारखे आहेत माहिती आहे, आणि सगळ्या वस्तू त्याच्या पोटात ठेवता येतात. आईच्या डोळ्यांसमोर मजेनं डेस्क उघडणाऱ्या आणि बंद करणाऱ्या तोत्तोचानचं चित्र उभं राहिलं. तिनं ते मुद्दामून खोडसाळपणाने केलं असं काही आईला वाटेना. त्यातलं नाविन्य ओसरलं की ती हे आपोआपच बंद करेल अशी आईची खात्री होती. ती फक्त एवढंच म्हणाली, मी तिला सांगेन. बाईंचा आवाज आता चढला होता. अहो, फक्त एवढंच असतं तर ठीक होतं, त्यांनी पुढे म्हटलं. बाई पुढे वाकल्या. आई शरमून मागे सरकली. बाई म्हणाल्या, पण जेव्हा ती तिच्या डेस्कशी खेळत नसते तेव्हा ती वर्गात उभी असते. उभी असते? कुठे? आईनं आश्चर्यानं विचारलं. खिडकीपाशी, बाईंनी तुटकपणे सांगितलं. पण ती खिडकीपाशी का उभी राहते? आई आता मात्र पुरती गोंधळून गेली होती. रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावण्यासाठी, बाई जवळजवळ ओरडल्याच. बाईंच्या एकूण सांगण्याचा सारांश असा होता. जवळजवळ तासभर डेस्कशी खेळून झाल्यावर तोत्तोचान सरळ खिडकीशी जाऊन बाहेर बघत राही. ती जोवर शांत आहे तोवर तिनं तसं करायलाही हरकत नाही असा विचार बाई करत असतानाच ती अचानकपणे रस्त्यावरच्या झकपक पोशाख केलेल्या बँडवाल्यांना जोराने हाक मारत असे. बाईंच्या दुर्दैवाने त्यांचा वर्ग तळमजल्यावर रस्त्याला लागून होता. रस्ता आणि वर्ग यांच्यामध्ये फारच थोडं अंतर असल्यानं वर्गातून कोणीही रस्त्यावरून जाणाऱ्यांशी सहज बोलू शकत असे. तोत्तोचानची हाक ऐकून बँडवाले अगदी खिडकीशी येऊन उभे राहायचे. तोत्तोचान ही बातमी सगळ्या वर्गाला ओरडून सांगायची. मग अख्खा वर्गच खिडकीशी गोळा व्हायचा आणि गोंगाट सुरू व्हायचा. काहीतरी वाजवा ना, तोत्तोचान म्हणायची. आणि मग एरवी शांतपणे जाणारे ते बँडवाले विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पिपाण्या, ढोल आणि झांजा मोठमोठ्याने वाजवायचे. बिचाऱ्या बाई मात्र हे सगळं थांबण्याची वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नसत. शेवटी एकदा ते संगीत संपलं की मगच मुलं आपापल्या जागेवर जायची, फक्त तोत्तोचान सोडून. तू अजून खिडकीत काय करतेस? असं बाईंनी विचारल्यावर ती म्हणायची, अहो, दुसरा बँड येईल ना. दुसरा बँड आला आणि आपण खिडकीत नसलो तर तो तसाच निघून जाईल. मग आपण कसं ऐकणार त्यांचं वाजवणं? हे सगळं किती तापदायक होत असेल तुम्हीच विचार करा, बाई कळवळून म्हणाल्या. आईलाही आता त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला लागली होती. एवढ्यात बाईंनी अजून चढ्या आवाजात पुढे सांगायला सुरुवात केली. याहीपेक्षा जास्त म्हणजे ती अजून काय काय करते? आईचा धीर सुटत चालला होता. अजून काय करते? अहो, ती अजून काय काय करते हे मला जरी मोजता आलं असतं ना तरी मी तिला शाळेतून काढा म्हटलं नसतं.
एक क्षणभर बाईंनी स्वतःला सावरलं. आईकडे पाहत त्या म्हणाल्या, कालचीच गोष्ट. तोत्तोचान नेहमीप्रमाणेच खिडकीशी उभी होती आणि मी वर्गात धडा शिकवत होते. मला वाटलं ती रोजच्यासारखीच बँडवाल्यांची वाट पाहत असणार. तेवढ्यात तिनं कोणाला तरी हाक मारली. ए, तुम्ही काय करतात? माझ्या जागेवरून ती कोणाशी बोलते हेच मला दिसेना आणि काय चाललंय ते समजेना. तेवढ्यात तिनं पुन्हा हाक मारली. ए, तुम्ही काय करतात? ती रस्त्यात कोणाला हाक मारत नव्हती, तर वर पाहून कोणाशी तरी बोलत होती. मला राहावेना. मी उत्तर ऐकण्याचा प्रयत्न केला, पण काहीच ऐकू आलं नाही. आणि तोत्तोचान तर इतक्या वेळा तोच प्रश्न विचारत होती की मला शिकवण्यात अडथळा यायला लागला. शेवटी मी खिडकीशी जाऊन कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खिडकीबाहेर डोकं काढून वर पाहिलं तेव्हा दिसलं की तिथे एक चिमण्यांची जोडी होती आणि त्या 2 चिमण्या वर्गाच्या वळचणीला घरटं बांधत होत्या. ती चिमण्यांशी बोलत होती. आता चिमण्यांशी बोलू नका असं मी म्हणत नाही, कारण मुलांच्या आवडी मला समजतात. पण तरीही तास चालू असताना मध्येच तुम्ही काय करता आहात असं चिमण्यांना विचारायचं म्हणजे? आईनं माफी मागण्यासाठी काही बोलण्याआधीच बाई म्हणाल्या, नंतर आमचा चित्रकलेचा तास होता. मी मुलांना जपानचा झेंडा काढायला सांगितला. इतर सगळ्यांनी तो बरोबर काढला, पण तुमच्या मुलीनं मात्र नौसेनेचा झेंडा काढायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर किरणं रंगवलेली असतात. मी म्हणते तेही एक वेळ ठीक आहे, पण अचानक तिनं त्याच्याभोवती किनार रंगवायला सुरुवात केली. युवक दलांच्या फलकांवर असते ना तशी. तिनं कुठंतरी पाहिली असणार. ती नेमकं काय करते हे मला समजण्यापूर्वीच तिनं पिवळ्या तेली खडूनं किनार काढली होती आणि ती सरळ कागदावरून डेस्कावर गेली होती. तिच्या त्या झेंड्यानंच सगळा कागद व्यापला होता, त्यामुळे किनार काढायला जागाच नव्हती. तिनं पिवळा खडू घेतला आणि तिच्या झेंड्याच्या सगळ्या बाजूंनी 1760 रेघा मारल्या, त्याही कागदाबाहेर जाणाऱ्या. डेस्कवर भयंकर रेघांचं जाळं झालं होतं. पुष्कळ प्रयत्न करूनही आम्हाला ते नीट खोडता आलं नाही. तरी बरं, त्या रेघा फक्त 3च बाजूला होत्या. आईला जरा सुटल्यासारखं झालं. नशीब, फक्त 3च बाजूनं. बाई जरा शांतपणे पण ठासून म्हणाल्या, अहो, पण जवळजवळ सगळा ध्वजस्तंभ कागदाबाहेर गेलाय आणि तो अजूनही डेस्कवर तसाच आहे. बाई उत्तरल्या, मी एकटीच वैतागले असं नाही. शेजारच्या वर्गातल्या बाईंनाही फार त्रास झालाय. आईला आता काहीतरी करणं भागच होतं, कारण इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनंही ते महत्त्वाचं होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती. अशी शाळा की जिथे तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतील आणि इतर लोकात मिळून मिसळून राहायला शिकवतील. आत्ता ज्या शाळेत त्या चालल्या होत्या ती आईनं खूप शोधून आणि विचार करून ठरवली होती. शाळेतून काढल्याचं आईनं तोत्तोचानला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची चूक काय झाली हेच समजलं नसतं आणि उगीच तिच्या मनातला गोंधळ वाढला असता. म्हणून तिनं तोत्तोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. आई फक्त एवढंच म्हणाली, तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी एका खूप छान शाळेबद्दल ऐकलंय. चालेल, पण तोत्तोचान क्षणभर घोटाळली. पण काय? आईला शंका आली. हिला शाळेतून काढल्याबद्दल काही समजलं की काय? पण तोत्तोचान निरागसपणे विचारत होती, हे पण आई, नव्या शाळेत बँडवाले येतील का गं? नवी शाळा. नव्या शाळेच्या फाटकापाशीच तोत्तोचान थांबली. ती पूर्वी ज्या शाळेत जायची त्या शाळेच्या दाराला सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे खांब होते आणि त्यावर शाळेच्या नावाची मोठी पाटी होती. पण ह्या नव्या शाळेच्या दाराला मात्र 2 छोटेसे खांब होते
आणि त्यावर फांद्या आणि पानं उगवली होती. हे दार अजून वाढतंय वाटतं. हे बहुतेक टेलिफोनच्या खांबापेक्षाही उंच होईल का बाई? ते 2 खांब म्हणजे चक्क 2 झाडच होती. ती त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिला वाऱ्यामुळे एका बाजूला कललेली छोटीशी पाटी दिसली. तोमोए विद्यालय. तोमोए म्हणजे काय असं ती विचारणार एवढ्यात तिला जे दिसलं ते पाहून आपण स्वप्नात तर नाही ना असंच तिला वाटलं. तिनं झुडपांचं कुंपण जरा बाजूला करून नीट पाहिलं, पण तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आई, त्या मैदानात तिकडे आगगाडी आहे का गं खरोखरीची? त्या शाळेमध्ये वर्ग म्हणून आगगाडीच्या 6 जुन्या डब्यांचा उपयोग केला होता. तोत्तोचानला तर आगगाडीतली शाळा म्हणजे स्वप्नात आल्यासारखं वाटत होतं. वर्गाच्या खिडक्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होत्या आणि त्याहून जास्त झुडपांमधून त्यांच्याकडे पाहणाऱ्या गुलाबी गालांच्या एका चिमणीचे डोळे एका वेगळ्याच आनंदानं लकाकत होते. मला शाळा खूप आवडली. एका क्षणात तोत्तोचानने त्या कुक गाडीतल्या शाळेकडे पळायला सुरुवात केली. पळता पळता मागे वळून तिने आईला म्हटलं, आई लवकर ये ना, ही बघ ना गाडी थांबलीये, आपण त्यात बसूया. बिचारी आई तिला पकडण्यासाठी धावत सुटली. सुदैवानं आई शाळेत असताना बास्केटबॉलच्या संघात होती, त्यामुळे ती तोत्तोचानहून अधिक जोराने धावली आणि तिनं लवकरच तोत्तोचानला गाठलं. हे बघ, आत्ताच तुला या गाडीत बसता येणार नाही, आईनं समजावून सांगितलं. हे डबे म्हणजे वर्ग आहे तिथले, आणि अजून तर तुझं नाव शाळेत घातलंही नाही आपण. तुला जर खरंच या डब्यात बसायचं असेल तर तू मुख्याध्यापकांशी नम्रतेनं आणि नीट बोलायला हवं. आपण आत्ता त्यांच्याकडेच जाऊया आणि तू चांगलं वागली तरच तुला या शाळेत घेतील, समजलं? कुक गाडीत बसू दिलं नाही म्हणून खरं तर तोत्तोचानला खूप वाईट वाटलं होतं, पण तिनं आई म्हणेल तसं ऐकायचं ठरवलं होतं. समजलं, ती म्हणाली. मला ही शाळा खूप आवडली आहे. आईच्या मनात आलं हिला सांगावं की तिच्या आवडण्याचा आणि न आवडण्याचा प्रश्नच नाही आहे. मुख्याध्यापकांना ती आवडते की नाही हे महत्त्वाचं आहे. पण ती काहीच बोलली नाही. तिनं तोत्तोचानचा हात धरला आणि सरळ मुख्याध्यापकांच्या खोलीकडे चालायला सुरुवात केली. सगळे गाडीचे डबे आता सकाळचे वर्ग सुरू झाल्याने शांत होते. भिंतीच्या ऐवजी शाळेच्या सर्व बाजूंनी झाडं होती आणि मैदानावर जिकडे तिकडे लाल पिवळ्या फुलांचे ताटवे फुललेले होते. मुख्याध्यापकांची कचेरी मात्र आगगाडीच्या डब्यात नव्हती. ती उजव्या हाताला एका अर्धवर्तुळाकार ओट्यावर असलेल्या एकमजली इमारतीमध्ये होती. आईचा हात सोडून तोत्तोचान पळतच 7-8 पायऱ्या चढली आणि अचानक थांबून तिनं वळून आईकडे पाहिलं. काय गं झालं? हिनं विचार तर बदलला नाही ना, या भीतीनं आईनं विचारलं. एक पायरी चढून तोत्तोचाननं हळूच आईच्या कानात विचारलं, आई, आपण आता ज्यांना भेटणार आहोत ते स्टेशन मास्तर आहेत का गं? आईलाही जरा गंमत करण्याची लहर आली. तिनंही गंभीरपणे हलक्या आवाजात विचारलं, का गं? तोत्तोचाननं दबक्या आवाजात सांगितलं, तू म्हणालीस की ते मुख्याध्यापक आहेत, पण या सगळ्या कुकगाड्या त्यांच्या असतील तर ते नक्कीच स्टेशन मास्तर असणार. रेल्वेच्या डब्यात शाळा हे जरा विचित्रच, हे आईलाही मान्य होतं, पण आत्ता समजावत बसायला वेळ नव्हता. ती म्हणाली, तू त्यांनाच का नाही विचारत? आणि हे बघ, तुझे बाबा नाही का व्हायलिन वाजवत, म्हणून त्यांच्याकडे किती प्रकारची व्हायलिन आहेत की नाही, म्हणून आपलं घर काय लगेच व्हायलिनचं दुकान होतं का? नाही,
तोत्तोचानला पटलं. आईचा हात धरून ती निघाली. मुख्याध्यापक. आई आणि तोत्तोचान खोलीत शिरल्याबरोबर खुर्चीत बसलेले गृहस्थ त्यांच्या स्वागतासाठी उठले. त्यांच्या डोक्याला जवळजवळ टक्कल होतं आणि काही दातही पडलेले होते, पण चेहरा मात्र प्रसन्न आणि तरतरीत दिसत होता. ते फार उंच नव्हते, पण रुंद खांद्यांमुळे धिप्पाड वाटत होते. त्यांनी अंगात काळ्या रंगाचा जुनाट सूट घातला होता. त्यांना घाईघाईनं झुकून नमस्कार करत तोत्तोचाननं उत्साहानं विचारलं, तुम्ही मुख्याध्यापक आहात की स्टेशन मास्तर? आईला ओशाळल्यासारखं झालं, पण ती काही बोलण्याच्या अगोदरच ते हसून म्हणाले, मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. तोत्तोचान खुश झाली. किती छान, ती म्हणाली. मी तुम्हाला एक सांगू, या शाळेत यायला खूप आवडेल मला. मुख्याध्यापकांनी तिला बसायला खुर्ची दिली आणि आईकडे वळून ते म्हणाले, तुम्ही गेलात तरी हरकत नाही, मला तोत्तोचानशी गप्पा मारायच्या आहेत. तोत्तोचान एक क्षणभर गोंधळली, पण दुसऱ्या क्षणी तिनं स्वतःला सावरलं. आपण यांच्याशी गप्पा मारू शकू याचा तिला विश्वास वाटला. ठीक आहे, मग हिला तुमच्याजवळ सोडून मी निघते आता. आईने जाता जाता खोलीचं दार ओढून घेतलं. मुख्याध्यापकांनी त्यांची खुर्ची पुढे ओढून घेतली आणि तिच्या समोर बसत ते म्हणाले, आता मला तुझ्याबद्दल सांग. तुला काय हवं ते सांग. मला हवं ते? तोत्तोचानला वाटलं होतं तिला बऱ्याच प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, पण ती काहीही बोलली तरी चालेल हे ऐकून तिला इतका आनंद झाला की काय बोलून काय नको असं होऊन गेलं. तिनं ती ज्या गाडीनं आली ती किती जोरात आली ते सांगितलं. तिकीट तपासनिसानं तिचं तिकीट कसं काढून घेतलं. तिच्या पहिल्या शाळेच्या वर्गशिक्षिका किती छान होत्या. चिमण्यांचं घरटं कसं होतं. मग तिच्या रॉकीबद्दल सांगायला सुरुवात केली. रॉकी म्हणजे तिचा चॉकलेटी रंगाचा कुत्रा. त्याला सगळ्या प्रकारचे खेळ यायचे. बाबा कसं छान पोहतात आणि सूरही कसा छान मारतात. ती असं बरंच काही काही सांगत राहिली. मध्येच मुख्याध्यापक विचारायचे, मग पुढे? आणि मग खुशीत येऊन तोत्तोचान आणखी सांगत राहिली. पण शेवटी तिला काहीच सुचेना. आता सगळं सांगून झाल्यासारखं वाटत होतं. बस एवढंच? अजून काही सांगायचं नाही? मुख्याध्यापकाने विचारलं. तोत्तोचानच्या मनात आलं, अरे कधीतरीच अशी वेळ येते. तिला अजून सांगण्यासारखं काहीतरी हवं होतं. तिनं खूप विचार केला, तेवढ्यात तिला सुचलं. तिनं तिच्या आज घातलेल्या कपड्यांविषयी काहीच सांगितलं नव्हतं. तिचे बहुतेक सगळे कपडे आईच शिवायची, पण आजचा ड्रेस मात्र आयताच आणला होता. ती दुपारी घरी यायची तेव्हा तिचे कपडे नेहमीच फाटलेले असायचे. ते तसे का व्हायचे हे आईला कधीच समजलं नाही. तिनं मुख्याध्यापकांना सांगितलं की ती जेव्हा सरपटत इतरांच्या बागेच्या तारेच्या कुंपण्या खालून जायची तेव्हा ते कपडे फाटायचे. आज सकाळीसुद्धा ती शाळेत जायला निघाली तेव्हा आईनं शिवलेले सगळे चांगले कपडे फाटले होते, म्हणून मग तिला विकत आणलेला ड्रेस घालावा लागला. त्याच्यावर लाल आणि राखाडी चौकड्या होत्या आणि तो छान होता. पण आई म्हणाली की कॉलरवरची ती भरलेली फुलं काही एवढी छान नव्हती दिसत. मुख्याध्यापकांना ती कॉलर दाखवत ती म्हणाली, आईला आवडत नाही ही कॉलर. त्यापुढे काय बोलावं हे तिला सुचेना. पण तेवढ्यात मुख्याध्यापकच उठले आणि प्रेमळ हाताने तिचा खांदा थोपटत म्हणाले, आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हां. बस एवढेच शब्द ते बोलले आणि तोत्तोचानला जाणवलं, आजपर्यंत त्यांच्या इतकं कोणीच तिला आवडलं नव्हतं. कारण आत्तापर्यंत इतका वेळ तिचं बोलणं कोणीच ऐकून घेतलं नव्हतं
आणि तेही इतक्या मनापासून, एकदाही जांभई न देता किंवा न कंटाळता. तोत्तोचानला अजून घड्याळ समजत नव्हतं, पण ते जर तिला समजलं असतं तर तिला धक्काच बसला असता. आणि त्याहीपेक्षा जास्त तिला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली असती. कारण ती जेव्हा शाळेत आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. आणि जेव्हा मुख्याध्यापकांनी तिला तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस असं सांगितलं, तेव्हा खिशातून घड्याळ काढून ते म्हणाले, चला आता जेवणाची वेळ झाली. म्हणजे मुख्याध्यापकांनी तब्बल 4 तास तिचं ऐकून घेतलं असणार. त्यापूर्वी किंवा त्यानंतरही तोत्तोचानचं इतका वेळ कुणीही ऐकून घेतलं नव्हतं. आणि आईला आणि वर्गशिक्षकांना तर 7 वर्षांची मुलगी एवढं बोलली तरी काय याचंच आश्चर्य वाटलं असतं. तोत्तोचानला अर्थातच तिला शाळेतून काढून टाकलंय याची कल्पनाच नव्हती. आणि ती पूर्वी इतकीच निष्पाप निरागसपणे वावरत होती. खोल मनात कुठेतरी सगळे लोक आपल्याला वेगळं वागवतात एवढंच तिला जाणवलं होतं. पण मुख्याध्यापकांमुळे मात्र तिला खूप सुरक्षित, मोकळं आणि आनंदी वाटत होतं. त्यांच्याबरोबर नेहमी राहावं असं आता तिला वाटायला लागलं होतं. आणि सुदैवानं मुख्याध्यापक सो साकू कोबायाशी यांनाही तिच्याबद्दल तसंच वाटत होतं.